ही गोष्ट आहे एका अशा मावळ्याची ज्याचा उल्लेख केल्याशिवाय शिवरायांची एकही मोहीम पूर्ण होऊच शकत नाही। ज्या माणसाचा खरा चेहरा खुद्द शिवाजी महाराजांनाही ओळखणं कठीण व्हायचं, त्याचं नाव माहित आहे का? बहिर्जी नाईक। स्वराज्याचा असा एक तिसरा डोळा ज्याने दिल्लीच्या तख्ताची झोप उडवली होती। विचार करा, 350 वर्षांपूर्वी जेव्हा सॅटेलाइट नव्हते, गुगल मॅप नव्हता, तेव्हा बहिर्जी एकाच दिवशी 5 वेगवेगळ्या वेशांत शत्रूच्या छावणीत फिरायचे। कधी भिकारी, कधी गोसावी, तर कधी चक्क शत्रूचा सैनिक। त्यांना फक्त वेशांतरच नाही तर पशुपक्ष्यांच्या 72 भाषा अवगत होत्या। रात्रभर कोल्ह्यांच्या ओरडण्यातून ते महाराजांना शत्रूच्या हालचालींचं कोडिंग पाठवायचे। हे केवळ शौर्य नव्हतं, हे त्या काळातील हायटेक इंजिनिअरिंग होतं। सुरतेची लूट असो व अफजल खानाचा वध, महाराजांनी पाऊल टाकण्याआधी तिथे बहिर्जींचा पाय पडलेला असायचा। शत्रूच्या गोठात भिकाऱ्याचा वेश घेऊन वावरणं म्हणजे मृत्यूच्या दाढेत हात घालण्यासारखं होतं। एकदा नाही, 100दा त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घातला। का? कारण राजे सुरक्षित राहावे आणि स्वराज्य टिकवं, ही होती ती अढळ निष्ठा। अशाच अज्ञात आणि पराक्रमी मावळ्यांचा इतिहास जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। जय शिवराय।